बहुप्रतीक्षित भेंडवळची घटमांडणी ही आता या ठिकाणी निष्कर्ष जाहीर झालेले आहेत आणि आपल्यासोबत सारंगधर महाराज आहे। महाराज, काय म्हणाल, आज घटमांडणीचे निष्कर्ष तुम्ही जाहीर केलेत, कसं असणार पीक पाणी, देशाची स्थिती कशी असणार? देशाची जी पीक पाण्याची परिस्थिती आहे सर्वसाधारण राहील। आर्थिक परिस्थिती मात्र खूप टंचाईची राहील। आर्थिक संकट देशावर राहील। पाऊस कसा असेल? पाऊस चांगल्या प्रकारचा आहे, पण कुठे कुठे अतिवृष्टी होईल। अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा ठिकाणी खूप नासाडी होईल। रोगराई सुद्धा खूप आहे, रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे। अतिवृष्टी ज्यावेळेस झाली त्यावेळेस रोगराईचं प्रमाण वाढतेच। पिकावरील म्हणा, मानवावरील म्हणा, हे सर्व रोगराईचं प्रमाण वाढतं राहील। आपण म्हणालात पृथ्वीवर संकट आहे, नेमकं काय संकट आहे? पृथ्वीवर संकट नेमकं काय आहे ते सांगता येत नाही। नैसर्गिक संकट सुद्धा येऊ शकते आणि मानवी त्रासामुळे सुद्धा पृथ्वीवर संकट येऊ शकते। आपण म्हणालात की गादी नाहीये, याचा अर्थ काय होतो? राजा कायम राहील का राजाची गादी अनिश्चित असेल? ते सांगता येत नाही, कारण ही पहिलीच घटना असं आहे की गादी नाही आणि राजा आहे। सध्या आपल्या देशाचे शेजारील देशाशी संबंध तणावपूर्ण झालेले आहेत, काय परिस्थिती उद्भवू शकते? देशाशी तणावपूर्ण परिस्थिती जरी असली तरी युद्धजन्य परिस्थिती राहील, पण युद्ध होण्याची शक्यता मात्र नाही आहे। तर निश्चितच भेंडवळच्या घटमांडणीत युद्ध होण्याची शक्यता नाही असं वर्तवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेजारील देशांशी संबंध जरी तणावपूर्ण असले तरी युद्ध होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।